नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, येत्या 24 मार्चला रविवारी आलेली आहे होळी. होळीबरोबरच या दिवशी चंद्रग्रहण देखील आहे. तर बघा, ही जी होळी आहे तर ती 24 मार्चला रविवारी आलेली आहे आणि या दिवशी पौर्णिमेला प्रारंभ देखील होत आहे. तर पहा, ह्या पौर्णिमेचा जो प्रारंभ आहे तर तो 9:54 सकाळी होणार आहे आणि त्याचबरोबर जी समाप्ती आहे तर ती 25 मार्चला 12:49 होणार आहे. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होळीची अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे आणि होळीच्या दिवशी चंद्रग्रहण आल्यामुळं होळीची पूजा आपल्याला कोणत्या वेळेमध्ये करायची आहे, त्याचबरोबर या दिवशी होळीची पूजा करावी का, त्याचबरोबर होळी करताना आपल्याला होळीमध्ये अशी ही एक वस्तू टाकायची आहे. त्याचबरोबर या होळीच्या दिवशी आपल्याला ह्या चुकूनही 3 भाज्या ज्या आहेत तर त्या खायच्या नाहीत आणि आपल्याला पूजा करताना कोणते मंत्र म्हणायचे आहे याबद्दलची सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. हा मंत्र म्हटल्याने आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतात, आपल्या मनोकामना पूर्ण होतात आणि ह्या होळीच्या पूजेची आपल्याला जे पुण्य आहे तर ते प्राप्त होतं. तर याबद्दलची सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. हिंदू कॅलेंडरनुसार 24 मार्चला होळीची तिथीचा प्रारंभ जो आहे तर तो 9:54 होणार आहे. याचा जी समाप्ती आहे तर ती दुसऱ्या दिवशी 25 मार्चला 12:29 समाप्त होणार आहे. म्हणून या शास्त्रानुसार पहा, उदय तिथीनुसार आपल्याला होळीचं दहन जे आहे तर ते 24 मार्चला करायचं आहे. तर पहा, होळीच्या सणाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये घरोघरी नैवेद्य म्हणून पुरणपोळी ही बनवली जाते आणि त्याचबरोबर 25 मार्चला धुलीवंदन असणार आहे आणि या दिवशी रंगाची उधळण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पहा, आपल्या महाराष्ट्रामध्ये रंगाची उधळण जी आहे तर ती रंगपंचमीच्या दिवशी काही भागामध्ये केली जाते आणि कोकणामध्ये होळीपासून हा जो उत्सव आहे तर तो साजरा करण्यात येतो. त्याचबरोबर या दिवशी होळीच्या दिवशी चंद्रग्रहण आलेलं आहे, यामुळे आपल्याला पूजा करायची की नाही, त्याचबरोबर होळी साजरी करायची की नाही. तर बघा, या दिवशी चंद्रग्रहण जरी असलं तरी सुद्धा ते आपल्या भागामध्ये दिसलं जाणार नाही आणि यामुळे आपल्याला कुठलेही नियम जे आहेत तर ते पाळण्याची गरज नाही. आणि बघा, ज्या गर्भवती स्त्रिया आहेत तर त्यांनी सुद्धा कुठलेही नियम पाळायचे नाही, ते लागू होणार नाही. तर बघा, आपल्याला प्रत्येक वर्षी आपण ज्या पद्धतीने होळी साजरी करतो त्याच पद्धतीने आपल्याला होळी ही या वर्षी सुद्धा साजरी करायची आहे. हे जे चंद्रग्रहण आहे तर ते भारतात दिसलं जाणार नाही, त्यामुळे हे जे चंद्रग्रहण आहे तर ते ऑस्ट्रेलिया, स्पेन इतर देशांमध्ये दिसलं जाणार आहे. यामुळे आपल्याला कुठलेही नियम जे आहे तर ते पाळण्याची गरज नाही. तर बघा, या दिवशी होळी आहे तर ह्या होळीचा जो शुभ मुहूर्त आहे, जो दहन करायचा शुभ मुहूर्त आहे तर तो पंचांगानुसार 24 मार्चला रात्री 11:34 सुरू होणार आहे आणि त्याचबरोबर हा मुहूर्त जो आहे तर तो 1.5 तासाचा असणार आहे आणि त्याचबरोबर रात्री 12:27 पर्यंत हा मुहूर्त असणार आहे. यावर्षी आपल्याला जो होळी दहनाचा जो टाइम आहे तर तो 1 तास 14 मिनिटं हा मिळालेला आहे. यामुळे आपल्याला या होळीची जी पूजा आहे तर ती याच वेळेत करायची आहे. होळीची पूजा करण्यासाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे तर ते कच्चा कापूस, गूळ, होळी, गुलाल, फुले, हार, हळद, भांड्यात पाणी, गव्हाचे झुमके, ऊस इत्यादी, त्याचबरोबर अजून काही गोष्टी असतात तर त्या आपल्याला ह्या होळीच्या पूजेसाठी लागतात. तर गौरी जे असते तर तुम्हाला सर्वांना माहीतच असेल की ज्या गौऱ्या असतात शेणापासून तयार केलेल्या, त्या सुद्धा आपल्याला या पूजेसाठी लागतात. परंतु बऱ्याच ठिकाणी पहा, वेगवेगळ्या गावांची वेगवेगळी पद्धत असते आणि वेगवेगळ्या पद्धतीनुसार ते आपल्या पद्धतीने ही होळी साजरी करत असतात. तर त्यांच्यानुसार ह्या सामानामध्ये, ह्या साहित्यामध्ये कमी जास्तपणा होऊ शकतो. तर बघा, तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्हाला ज्या होळीच्या वस्तू आहेत, ज्या साहित्य आहे तर ते घ्यायचं आहे. तर बघा, आपल्याला ह्या होळीमध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे. ही वस्तू जर आपण ह्या होळीमध्ये टाकली तर आपल्या घराची प्रगती होते, आपल्या घरातील
भांडणे, क्लेश हे सर्व दूर होऊन जातं. सुख, शांती, समृद्धी आपल्या घरामध्ये नांदते. घरातील जी नकारात्मकता आहे ती दूर होऊन जाते. यामुळे तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलं असेल की होळीमध्ये आणि त्या होळीमध्ये नारळ टाकला जातो. तर बरेच जण हा जो नारळ होळीमध्ये टाकतात त्यावेळेस बऱ्याच वेळा चुका करतात. होळीमध्ये बघा कधीही पाण्याचं नारळ हे टाकलं जात नाही. त्यामुळे आपल्याला सुक्क नारळ, ज्यामध्ये पाणी नाही, असं नारळ आपल्याला त्या होळीमध्ये अर्पण करायचं आहे. किंवा तुम्ही सुक्या खोबऱ्याची जी वाटी असते तर ती सुद्धा तुम्ही होळीमध्ये टाकू शकता. बऱ्याच वेळा ह्या होळीमध्ये ऊस देखील टाकला जातो, परंतु ऊस टाकताना देखील बरेच जण काही वेळा चुका करतात. ऊस टाकताना वरती जी ऊसाची देठं आहेत, तर त्या देठासोबतच आपल्याला हा ऊस त्या होळीमध्ये टाकायचा असतो. ऊस हा खराब झालेला, कुठे किडलेला असा ऊस आपल्याला त्यामध्ये टाकायचा नाही. चांगलाच ऊस आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे. आणि हा नारळ आणि हे ऊस आपण त्या होळीमध्ये टाकल्यानंतर आपल्याला काढणं शक्य झालं तर तो काढून घ्यायचा आहे. आणि हा नारळ आणि हे ऊस आपल्याला प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे. असं केल्याने होळी देवताची कृपा आपल्या कुटुंबावर, आपल्या घरावरती होत असते. आपल्या घरातील जी रोगराई आहे तर ती नष्ट होऊन जाते. आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होते. घरामध्ये एकोपा येतो. घरामध्ये क्लेश, भांडणं होत असतील तर ते दूर होऊन जातात. म्हणून आवर्जून ह्या 2 वस्तू आपल्याला होळीमध्ये टाकायच्या आहेत आणि टाकल्यानंतर काही वेळानंतर त्या काढून देखील घ्यायच्या आहेत आणि घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण देखील करायचे आहे. तर बघा, या दिवशी आपल्याला काही नियम देखील पाळायचे आहेत. तर या दिवशी काही भाज्या आहेत तर त्या आपल्याला चुकून देखील खायच्या नाही. या दिवशी आपल्याला चुकूनही मांसाहार करायचा नाही. मद्यपान, दारू, गुटखा यासारख्या गोष्टी या दिवशी आपल्याला खायच्या नाहीत. त्याचबरोबर अंडी, मासे जे काही मटनच्या रिलेटेड, जे मांसाहाराच्या रिलेटेड जे आहेत तर ते आपल्याला या दिवशी ग्रहण करायचं नाही. आणि हे चुकून देखील आपल्याला या पदार्थांचं सेवन करायचं नाही. जर आपण हे पदार्थ खाऊन जर होळीची पूजा केली, तुम्हाला कुठल्याही प्रकारे या होळीचं पुण्य जे आहे तर ते प्राप्त होणार नाही. या दिवशी दुसरी भाजी म्हणजे भोपळा. तर ही भोपळ्याची जी भाजी आहे तर या दिवशी आपल्याला कट देखील करायची नाही. त्याचबरोबर या दिवशी पौर्णिमा देखील आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी भोपळ्याचं सेवन हे केलं जात नाही. म्हणून या दिवशी चुकूनही आपल्याला भोपळा कट करायचा नाही किंवा त्याची भाजी देखील करून खायची. त्याचबरोबर जो लाल भोपळा आहे, भाज्याला डांगर आपण म्हणतो, त्याचं देखील आपल्याला या दिवशी सेवन करायचं नाही. तर पहा, ह्या ज्या 3 भाज्या आहेत तर त्या या दिवशी आपल्याला चुकूनही सेवन करायच्या नाही आणि या दिवशी आपल्या घरामध्ये बनवायच्या देखील नाही. आणि या दिवशी पहा, आपल्या घरामध्ये पुरणाची पोळी ही बनवली गेलीच पाहिजे आणि या दिवशी म्हणूनच पोळीचाच नैवेद्य आपल्याला होळीला हा ठेवायचा आहे. होळी रे होळी पुरणाची पोळी असं म्हटलं जातं. तर बघा, हा नैवेद्य आपण जेव्हा होळीला ठेवणार आहोत तेव्हा 2, 5, 7 या संख्येने होळीला नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे. यानंतर पहा, गाई जी आहे आपली तर तिला ही पुरणाची पोळी एक तरी आपल्याला करायची आहे आणि गाईला ती खाऊ घालायची आहे. खाऊ घालताना थोडंसं गावरान तूप आहे तर ते आपल्याला त्यावरती टाकून ती पोळी आपल्याला गाईला खाऊ घालायची आहे. या दिवशी जर आपण गाईला पुरणाची पोळी खाऊ घातली तर माता लक्ष्मी साक्षात आपल्यावरती प्रसन्न होते. सर्वांना माहीत आहे, गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देवी देवता वास करतात आणि जेव्हा आपण अशी ही पुरणाची पोळी गाईला खाऊ घालू त्यावेळेस आपल्यावरती 33 कोटी देवी देवतांची कृपा होते. आपल्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण होतात. म्हणून आवर्जून आपल्याला या दिवशी गाईला पुरणाची पोळी खाऊ घालायची आहे. तसेच ह्या होळीच्या दिवशी आपल्याला काही मंत्र आहेत तर ते मंत्र पूजा करताना बोलायचे आहेत. जर आपण हे पूजा करताना या मंत्रांचा जप केला की देवतांची जी कृपा आहे तर ती आपल्याला प्राप्त होते आणि होळीचे पुण्य देखील आपल्याला प्राप्त होते. तर पहा, ही पूजा करताना आपल्याला ओम होलिकाय नमः, ओम होलिकाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि हा जप करता करता ही पूजा करायची आहे. त्याचबरोबर भक्त प्रल्हादासाठी ओम भक्त प्रल्हाय नमः, ओम भक्त प्रल्हाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. बरोबर नृसिंहासाठी तुम्हाला भगवान नृसिंह नमः, नृसिंहाय नमः, ओम नरसिंहाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तर पहा, अशा प्रकारे हे जे मंत्र सांगितलेले आहेत तर ते आपल्याला म्हणायचे आहेत. तुम्हाला हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील हे मंत्र मी लिहून देईल, तुम्ही तिथून चेक करून म्हणू शकता.
त्याचबरोबर जर तुम्ही ही होळीची पूजा करताना जर तुम्हाला मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल किंवा विटाळ असेल तर तुम्हाला ही पूजा करता येणार नाही. परंतु जर तुम्ही ह्या होळीच्या पूजेच्या वेळी जर तुम्हाला हे मंत्र असतील तर ते मंत्र जर तुम्ही म्हटले तर त्याचे पुण्यसुद्धा तुम्हाला होळीची पूजा करण्याइतके मिळेल. आणि पहा, लांबून सुद्धा तुम्ही हे दर्शन घेऊ शकतात आणि देवांना सुद्धा ह्या गोष्टी समजतात. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला ह्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत मी तर त्या तुम्हाला पाळायच्या आहेत आणि त्यानुसारच होळीची पूजा ही आपल्याला करायची आहे. जे मंत्र सांगितले आहे त्याप्रमाणे मंत्र म्हणायचे आहेत आणि ज्या वस्तू आपल्याला होळीमध्ये टाकायच्या आहेत त्या टाकायच्या आहेत. तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.